नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत ईमेल मार्केटिंग आणि त्याविषयी स्टार्टअप्सनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा ओव्हरऑल कोणीही हे जे ऐकत असेल, ते जर ईमेल मार्केटिंगचा विचार करत असतील किंवा ईमेल मार्केटिंग ऑलरेडी करत असतील, तर त्यांनी काय-काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत याविषयी आपण आज बघणार आहोत. आता एक समजूत अशी झालेली आहे की ईमेल मार्केटिंग इज डेड किंवा ईमेल मार्केटिंग नीट वर्क होत नाही स्टार्टअपसाठी किंवा कुठल्याही कंपनीसाठी. अ, याचं कारण असं आहे की पहिले ईमेलचं थोडंसं कौतुक होतं. म्हणजे आपण 20 वर्षापूर्वी ईमेल कंपॅरेटिव्हली नवीन होते, पण त्यामुळे कमी लोकांकडे सुद्धा ईमेल आयडीज होते. पण आज 2022 मध्ये जर का तुम्ही बघितलत तर जवळ प्रत्येकाकडे ईमेल ॲड्रेस हा असतोच. ईमेल पाहण्याचं प्रमाण सुद्धा वाढीला लागलेलं आहे. ह्याचं एकमेव कारण असं आहे, की सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हल्ली ईमेल असतो. त्यामुळे ईमेल पाहणं, ते लॅपटॉपवरती लॉग इन करून पाहायला लागत नाही आता. तुम्हाला मोबाईलवरतीच ईमेल येतो. त्यामुळे ईमेल मार्केटिंग हा जो विषय आहे, हा थोडासा ट्रिकी आहे. याचं कारण असं आहे, की खूप लोकं तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतात आणि खूप सारे प्रमोशनल ईमेल्स तुम्हाला येत असतात आणि त्यामुळे तुम्ही ईमेल्सकडे किंवा प्रमोशनल ईमेल्सकडे तेवढ्या इफेक्टिव्हली पाहत नाही किंवा अनेकदा ते न बघता ते डिलीट केले जातात. तर हा मुद्दा आपण थोडा नंतर ॲड्रेस करू. पण जेव्हा तुम्ही स्टार्टअप आहात, तुमचा छोटा ईमेल डेटाबेस आहे, तर त्यावेळेस तुम्ही ईमेल मार्केटिंगमध्ये काय-काय काळजी घेतली पाहिजे, ते आपण बघूया. आता ईमेल मार्केटिंगसाठी अनेक सर्व्हिसेस म्हणजे बल्क ईमेल सर्व्हिसेस अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं आणि पहिले 2000 ईमेल्सचा जो डेटाबेस आहे तो फ्री असणारी एक सर्व्हिस म्हणजे मेलचिम्प. तर मेलचिम्पमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ऑटोमेटेड ईमेल्ससुद्धा करता येतात आणि कॅम्पेन्स तुम्हाला सेट करता येतात. तर त्याविषयी आपण थोडंसं अधिक माहिती करून घेऊया. तर जसं मी म्हटलं तसं ईमेल फ्री सर्व्हिस आहे. तुम्ही फ्री रजिस्टर करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्या 2000 ईमेल आयडीजना तुम्हाला मेल्स करणं, रेग्युलरली मेल्स करणं हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला कॅम्पेन सेट करता येतात. आता हे ईमेल आयडीज तुम्ही कुठनं मिळवता अ, हे लिंक करणं खूप गरजेचं आहे. तुमची जर वेबसाईट असेल, तर तिथनं तुम्हाला डायरेक्टली मेलचिम्पचं अकाउंट आहे ते तुमच्या वेबसाईटला कनेक्ट करून रजिस्टर्ड मेंबर्स असतील किंवा तुमचे सबस्क्रायबर्स असतील, या सगळ्या ईमेल आयडीजचा एक डेटाबेस तुम्हाला बनवता येतो. आता कॅम्पेन सेट करताना तुम्हाला सब्जेक्ट लाईन, त्याच्यानंतर एक प्रिव्ह्यू टेक्स्ट आणि कुठल्या डेटाबेसला हा ईमेल पाठवायचा आहे, हे आधी सिलेक्ट करायचं. ते झाल्यानंतर तुम्हाला टेम्प्लेट सेट करता येते. आता टेम्प्लेट जेव्हा तुम्ही सेट कराल, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तुमचा कंपनीचा लोगो, एखादी कॅची फ्रेज ज्याच्यामधनं या ईमेलमध्ये काय असणार आहे हे रीडरला कळेल. त्यानंतर तुमचे जे काही जो मथळा आहे म्हणजे बॉडी जी आहे, तर ती सेट करणं. सोशल मीडिया लिंक्स असतील, प्रॉडक्ट लिंक्स असतील आणि शेवटी तुमची वेबसाईट असेल, याच्या सगळ्या लिंक्स तयार ठेवणं. या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला टेम्प्लेटमध्ये सेट कराव्या लागतात. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असं आहे, की ही टेम्प्लेट ही मोबाईल एनेबल्ड असली पाहिजे. म्हणजे असं गृहीत धरून चाला, की 90% ऑडियन्स तुमचा मोबाईलवरती हा ईमेल बघणार आहे आणि त्यामुळे मोबाईलवरती हे ईमेल कसं दिसतंय, याचा सुद्धा एक प्रिव्ह्यू तुम्हाला मेलचिम्पमधनं बघता येतो. तर तो ठेवणं आणि त्या दृष्टीने डिझाइन ठेवणं हे इम्पॉर्टंट असतं. आता आपण सब्जेक्ट लाईनकडे येऊया. तर सब्जेक्ट लाईनमध्ये जर का तुम्ही पर्सनलायझेशन ठेवलंत, म्हणजे तुमच्या कस्टमरचं पहिलं नाव किंवा आडनाव हे जर का तुम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलंत आणि त्याच्यासाठी खूप सोपी प्लगइन्स अवेलेबल असतात किंवा छोटासा कोड अवेलेबल असतो. रादर मेलचिम्पमध्ये ते ऑप्शन्स पण आहेत, की पर्सनलाइज युअर सब्जेक्ट लाईन. तर तिथे ते करणं आणि त्याच्यामध्ये एक क्लिअर सब्जेक्ट असणं किंवा नुसतंच अनेक लोकं स्टँडर्ड जे असतं, की
न्यूजलेटर फ्रॉम xyz.com असं न ठेवता तुमच्या ईमेलचा पर्पज काय आहे ह्या सब्जेक्ट लाईनमधनं समोर आला पाहिजे. ह्याचं सिंपल कारण असं आहे, की सब्जेक्ट लाईन ही एकमेव गोष्ट आहे, की जी ईमेल उघडायच्या आधी तुमचं ऑडियन्स वाचणार आहे. ते जर का अट्रॅक्टिव्ह नसेल, ते जर का सेल्फ एक्सप्लेनेटरी नसेल, तर लोकं ईमेल उघडणार नाहीयेत. त्यामुळे मग तुम्ही आत काय उत्तम गोष्टी लिहितायत, ते वाचण्याची संधी ऑडियन्सला मिळणार नाहीये. तर ईमेल सब्जेक्ट लाईन जी आहे ती आपण पाहिली. जेव्हा तुम्ही बॉडीवरती येता म्हणजे तुम्ही जो मेसेज देणार आहात, तो क्लिअर असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही ॲम्बिग्युअस किंवा कन्फ्युजिंग स्टेटमेंट्स, अनक्लिअर स्टेटमेंट्स ही नसायला पाहिजेत. तुम्ही जर प्रॉडक्ट्स विकत असाल, तर तुमच्या प्रॉडक्ट्सचे इमेजेस जे ऑप्टिमाइज्ड असतील, अ, योग्य साईजमध्ये असतील, योग्य अलाइनमेंट असेल, या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक ईमेलमध्ये ज्या इमेजेस असतात, त्या क्लिकेबल असतात. तर आपणही अ, त्याला हायपरलिंकिंग केलं पाहिजे. त्या प्रॉडक्टच्या पेजवरती लँड होतील, अशा पद्धतीने या लिंक्स दिल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही जर एखादा डिस्काउंट कूपन कोड किंवा डिस्काउंट कोड जर का ईमेल थ्रू फॉरवर्ड करत असाल, तर त्याचं सुद्धा एक मोठं बटन जे रीडेबल असेल आणि त्याच्यावरती प्रॉपर कूपनचा कोड लिहिलेला असेल, तर ह्या गोष्टी तिथे ठेवणं हे खूप गरजेचं आहे. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पार झाल्या, हे तुम्ही या सेट केल्या, की या सगळ्या लिंक्स ट्रॅकेबल आहेत ना, याचे काही ऑप्शन्स असतात. म्हणजे काय, तर किती लोकांनी एकतर ईमेल उघडला, किती लोकांनी इमेजेसवरती क्लिक केलं, किती लोकांनी लिंक्सवरती क्लिक केलं, या सगळ्याचा एनालिटिकल डेटा तुम्हाला रिपोर्ट्समध्ये मिळतो, जेव्हा तुम्ही हे ईमेल कॅम्पेन सेंड करता. तर त्याच्यासाठी ट्रॅकिंग एनेबल ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं. ई-कॉमर्स वेबसाईट जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस कार्टचं पेजसुद्धा तुम्हाला लिंक करता येतं. ह्याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येतं, की एखाद्या ईमेल कॅम्पेनमधनं किती सेल तुमचा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला ईमेल कॅम्पेनची इफेक्टिव्हिटी किंवा त्याचा किती फायदा झाला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे या ट्रॅकिंग लिंक्स एनेबल करणं हे सुद्धा तितकंच इम्पोर्टंट असतं. आता हे आपण कॅम्पेन सेट केलं, कंटेंट सेट केलं आणि समजा आपण असं गृहीत धरू, की 300 लोकांना तुम्हाला हा ईमेल पाठवायचा आहे. हा ईमेल पाठवायच्या आधी MailChimpवरती आणि बऱ्याचशा ईमेल प्रोव्हायडिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला टेस्ट ईमेल पाठवता येतो. तर हे का गरजेचं आहे, की तुमच्याच ईमेल आयडीला तुम्ही एक टेस्ट ईमेल पाठवून ठेवा आणि तो चेक करा. सो तुमच्या मोबाईलवरती जेव्हा तुम्ही ईमेल बघताय, त्यावेळेस आपण ज्या अलाइनमेंट्स केलेल्या आहेत, आपण जे फॉन्ट्स सिलेक्ट केलेले आहेत, आपण ज्या इमेज साइजेस सिलेक्ट केलेले आहेत, ट्रॅकिंग लिंक्स आपण ज्या इन्सर्ट केलेल्या आहेत, या व्यवस्थित वर्क होत आहेत का नाही ह्याचा एक बेसिक रिव्ह्यू घेणं, त्या करून पाहणं हे फार गरजेचं असतं. कारण एकदा 300 लोकांना आपण ईमेल जर का पाठवला आणि त्याच्यामध्ये काही चुका असतील, तर त्या परत आपल्याला रिव्हर्स करता येत नाहीत. त्या कॅम्पेनसाठी त्या चुका तशाच राहतात. त्यामुळे टेस्ट ईमेलचे फायदे ऑलरेडी आपल्याला माहिती असतात आणि टेस्ट ईमेल ही फॅसिलिटी जर दिलेली असेल, तर ती वापरणं. आता याच्यात असं आहे, की तुम्हाला एकच टेस्ट ईमेल पाठवता येतो असं नाहीये. तुम्ही 2, 3, 4, 5 ईमेल आयडीजना हा पाठवू शकता. म्हणजे तुमचे मित्र असतील, कंटेंट रिव्ह्यूअर्स असतील, जे कोणी तुमच्या ओळखीचे लोकं आहेत, की जे तुम्हाला ह्यात मदत करतायत, त्यांनाही तुम्ही हा टेस्ट ईमेल पाठवू शकता. आणि त्याच्यातनं काही चेंजेस जर का करायचे असतील, तर परत कॅम्पेन एडिट करून तुम्ही ते योग्य चेंजेस करून या 300 लोकांना आपण ईमेल कॅम्पेन हे रन करू शकतो. आता ईमेल कॅम्पेन्समध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, ज्याचे आपल्याला वेगवेगळे सेट बनवता येतात. आता उदाहरणार्थ, मोस्टली हे सगळे सेट्स जे असतात ते कस्टमर डेटाबेस ड्रिव्हन असतात. म्हणजे तुमचा डेटाबेस जसं आपण आत्ता एक्झाम्पल घेतलं, की 300 ईमेल आयडीजचा तुमचा डेटाबेस आहे. पण त्यातले काही 50 ईमेल आयडीज असतील, की जे या महिन्यामध्ये तुमच्या डेटाबेसमध्ये ॲड झालेले आहेत. सो ते न्यू ॲडिशन्स असतात. काही तुमचे ईमेल आयडीज असतील, समजा 20 ईमेल आयडी असतील, जे तुमचे लॉयल कस्टमर्स आहेत, जे तुम्हाला माहिती आहेत, की आत्तापर्यंत आपल्याकडनं ह्यांनी फ्रिक्वेंटली घेतलेलं आहे. काही ईमेल आयडीज असे आयडेंटिफाय आपण करू शकतो, की नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाल्या-झाल्या ते आपल्याकडनं घेतात. तर तो लॉयल कस्टमर्स आणि अर्ली शॉपर्स या लोकांचा एक सबसेट आपण काढू शकतो.
तर असे डेटाबेसचे तुम्हाला वेगवेगळे स्लाइसेस करून त्याचे छोटे-छोटे वेगवेगळे डेटाबेसेस बनवता येतात आणि ईमेल कॅम्पेन्स तुम्ही या डेटाबेसेसना टार्गेट करून तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आता ह्याच्यातनं अजून एक पायरी आपण जर का वरती गेलो, तर ह्याच्यामध्ये ऑटोमेशनसुद्धा आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येतं, की मागच्या 30 दिवसामध्ये मी एक तुम्हाला सिनेरिओ सांगतोय, की मागच्या 30 दिवसामध्ये जे नवीन ईमेल ॲड्रेसेस आलेत, यांच्यासाठी आपण एक प्रमोशनल ईमेल सेट करू. आता दर महिन्याला एकदा जर का ही फ्रिक्वेन्सी ठेवली, तर नवीन येणाऱ्या ईमेल्सना तुम्हाला एक वेगळं ईमेल कॅम्पेन सेट होतं. ऑल कस्टमर्ससाठी महिन्यातनं एक आपण कॅम्पेन ठेवू शकतो. सो जर का ढोबळ मनाने विचार जर का केला, तर फ्रिक्वेन्सी साधारण आठवड्याला 1 ईमेल तर तुम्ही निश्चित पाठवू शकता. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याची अ, गरजेची आहे ती म्हणजे की खूप फक्त प्रमोशनल गोष्टी ईमेलवरनं पाठवू नयेत. काही अनाउन्समेंट्स पाठवाव्यात, काही इन्फॉर्मेशन पाठवावी. काही ईमेल्स अशी असावीत, की ज्याच्यामधनं तुम्ही काहीच मागत नाही आहेत ऑडियन्सकडनं. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही या बटनावर क्लिक करा आणि माझं प्रॉडक्ट घ्या. या टाइपचा मेसेज हा तुम्हाला ईमेल कॅम्पेन तेवढं सक्सेसफुल होऊ देणार नाही किंवा लोकांना असं सतत वाटत राहील, की फक्त ईमेल्स हे प्रमोशनल आहेत आणि मग 4, 5, 6 ईमेल्स नंतर किंवा इव्हन दुसऱ्या ईमेल नंतर लोकं तुमचा ईमेल उघडणार नाहीत, डायरेक्ट डिलीट करतील किंवा अनसबस्क्राईबसुद्धा करतील. आता अनसबस्क्राईबवरनं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की प्रत्येक ईमेल टेम्प्लेटमध्ये तुमच्याकडे एक अनसबस्क्राईब बटन असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जिथे तुम्ही ऑडियन्सला चॉईस देताय, की जर का तुम्हाला माझं ईमेल कॅम्पेन किंवा ईमेल आवडत नसेल, तर तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता आणि तिथे तुमचा डेटाबेस हा कंटिन्युअसली क्लीन होत राहील आणि योग्य ऑडियन्सपर्यंत तुमचा मेसेज फ्रिक्वेंटली पोहोचत राहील, याची काळजी घेतली जाईल. तर त्यामुळे ईमेल मार्केटिंग हा विषय निग्लेक्टेड न ठेवता तो तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा, कंटेंट स्ट्रॅटेजीचा एक भाग तुम्ही बनवला पाहिजे. याविषयी तुम्हाला काही डाउट्स असतील, ईमेल कॅम्पेन सेट करताना काही इश्यूज येत असतील किंवा अधिक ईमेल कॅम्पेन्सविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल, ह्याच्यात सुद्धा कसं आहे, की समजा तुमच्याकडे 10,000 लोकांचा डेटाबेस ऑलरेडी आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ईमेल कॅम्पेन रन करू शकतो आपण. डिझायनिंगबद्दल काही तुम्हाला माहिती हवी असेल, तर ती माझ्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. तुमचं ईमेल कॅम्पेन हे सक्सेसफुल होऊ शकतं याची खात्री मला आहे. तर अशाच एका मस्त विषयावरती आपण पुढच्या आठवड्यात बोलूया किंवा एखाद्या गेस्टबरोबर गप्पा मारूया. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना राम राम.